अनेक संस्था अनेक उपक्रम सुरू होतात आणि उद्घाटनाच्या नारळाबरोबर दुपळीचा नारळ फुटतो. विध्वंसक प्रवृत्ती एखादा उपक्रम चिरकाल टिकावा ही आशाच मनात ठेवत नाहीत. पण या कराडच्या पंचक्रोशीचं, कराड शहराचं मानसिक आणि बौद्धिक आरोग्य इतकं सुदृढ आहे की एखादा सांस्कृतिक उपक्रम वयाची 93 वर्षे पूर्ण करून शताब्दीकडे वाटचाल करत आहे. हे कराडकर रसिकांच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. कराडचा अद्वितीय प्रीतिसंगम सदाशिवगड, आगाशिवगड याप्रमाणेच कराडची शारदीय व्याख्यानमाला हा या कराडचा एक गौरव आहे, एक मानचिन्ह आहे असं मला वाटतं. या अखंड चालल्या ज्ञानयज्ञाचं उद्घाटन करावं अशी विनंती मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करतो. आजचे प्रमुख अतिथी प्राध्यापक डॉक्टर भीमराव जनार्दन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री प्रशांतजी वटकर सर, सौभाग्यवती सोनाताई विभूते आणि BS खोत सर या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं या ज्ञानयज्ञाचं औपचारिक उद्घाटन करावं. तेज आणि विधायक समर्पण या साऱ्या गुणांचा दिवा असतो दर्पण. दिव्याच्या या कौतुकाला दिवाळीचं निमित्त नुसतं. दिव्याच्या यशांची शिकार करायला लागतो. त्यावेळेला सगळे राजहंस उडून जातात, पण एक राजहंस असतो त्याला उडता येत नसतं. त्यावेळेला त्या कवितेच्या शेवटच्या 4 ओळी अशा होत्या, तदितर खग भेणे वेगळाले पळाले, तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. तदितर खग भेणे वेगळाले पळाले, उपवन जल केली जे कराया मिळाले. स्वजन गबस लाजो त्याज पाशी नसे तो, स्वजन गबस लाजो त्याज पाशी नसे तो. कठीण समय येता कोण कामास येतो, कठीण समय येता कोण कामास येतो. पण आज नगर परिषदेच्या, नगर वाचनालयाच्या आणि कराडकर रसिकांच्या मदतीला धावून आलेले प्राध्यापक डॉक्टर भीमराव जनार्दन पाटील यांनी खरोखरीच आपल्या म्हणजे ऐनवेळच्या विनंतीला मान देऊन आज इथं ते उपस्थित राहिले आहेत. मी नगर परिषदेचे मुख्याधिकारी माननीय श्री प्रशांतजी वटकर सर, खोत सर आणि विभूते मॅडम सर्वांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा यथोचित स्वागत आणि सत्कार करावा. असोसिएट डायरेक्टर सनबीम इन्फोटेकचे असोसिएट डायरेक्टर श्री प्रशांत लाल सर यांनी तयार केलेलं आहे. ते दरवर्षीच ही करून देत असतात. त्यांचं योगदान यामध्ये खूप मोठं आहे. अत्यंत आकर्षक असं सन्मानपत्र तिने अत्यंत थोडक्या वेळामध्ये करून दिलेलं आहे. आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी कराड शहराचे प्रांताधिकारी माननीय श्री अतुलजी मेहत्रे सर कार्यबहुल्यामुळे थोड्याशा उशिराने इथं आलेले आहेत. मी मुख्याधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचाही उचित स्वागत आणि सत्कार करावा. सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आज कराड नगरपालिका नगर वाचनालयाने आयोजित केलेल्या 93व्या शारदीय व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफण्याचा मान माननीय सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर भीमराव जनार्दन पाटील सर, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड यांना लाभलेला आहे. माननीय प्राध्यापक BJ पाटील सरांनी आंतरराष्ट्रीय परिषदांसाठी अनेक देशांना भेट दिलेली आहे. यामध्ये इंडोनेशिया, श्रीलंका, भूतान, जर्मनी, दक्षिण कोरिया, नेपाळ, मलेशिया, व्हिएतनाम यासारखे देश आहेत. माननीय पाटील सरांनी विविध विषयांवर 500हून अधिक व्याख्याने दिलेली आहेत. तसेच सरांना विविध पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत. सरांना राज्यस्तरीय शिवशाहू कृषी मित्र पुरस्कार 2002, राज्यस्तरीय शिक्षक भूषण पुरस्कार 2004, राज्यस्तरीय अनिस कार्यकारी शिक्षक गौरव पुरस्कार 2006, राष्ट्रीय प्रतिभा सन्मान पुरस्कार 2006, राष्ट्रीय अभिमान राष्ट्र पुरस्कार 2006, भारतरत्न मदर तेरेसा सुवर्ण पदक पुरस्कार 2016
या पद्धतीचे सर्व पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पाटील सरांनी शेतकऱ्यांसाठी शेतकरी ग्रंथालय चालवलेले आहे. खरं तर ही संकल्पनाच खूप सुंदर आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी या ग्रंथालयामध्ये विविध पुस्तके, जर्नल्स, मासिके, वृत्तपत्र आणि कृषी VCD उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांना ग्रंथालयात येणे कठीण असते अशा शेतकऱ्यांसाठी विविध भागांमध्ये ग्रंथालयाची व्यवस्था केलेली आहे. प्राध्यापक पाटील सरांनी सेंद्रिय शेती या विषयावर विविध गावांमध्ये सुमारे 100 व्याख्याने दिलेली आहेत. असे हे आपल्या कराडचेच नागरिक असणारे आपले पाटील सर आज आपल्याला शारदीय व्याख्यानमालेत पहिले वक्ता म्हणून लाभलेले आहेत. तरी सर्व रसिक श्रोत्यांनी त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. मुख्याधिकारी माननीय श्री प्रशांतजी वटकर सर हे व्याख्यानमालेला शुभेच्छापर मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1952 सालापासून संपूर्ण धुरा ही कराड नगर परिषदेकडे आलेली आहे. म्हणजे त्याआधी ती वाचनाला तर्फे केली जात होती, परंतु 1952 सालानंतरनं ती अधिकृतरित्या कराड नगर परिषदेकडे आली आणि तदनंतर कराड नगर परिषदेने अत्यंत चांगल्या पद्धतीने ती राबवलेली आहे. यामध्ये या नगरीचे भाग्यविधाते स्वर्गीय PD पाटील साहेब, तसेच नगर परिषदेचे आत्तापर्यंतचे सर्व नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगर परिषदेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे मोठे योगदान राहिलेले आहे. या व्याख्यानमालेबरोबरच नगर परिषदेचे सार्वजनिक ग्रंथालय हे एक आदर्श ग्रंथालय आहे. जवळपास 1 लाखभराच्या पेक्षा जास्त इथं पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्याचा आस्वाद या नगरीतील बहुतांश नागरिक घेत असतात. या अनुषंगाने सांगावंसं वाटतं की 1987-88चा शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार या ग्रंथालयास प्राप्त झालेला आहे. या व्याख्यानमालेने गेली 93 वर्ष शहरातील व परिसरातील सांस्कृतिक, वैचारिक, शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन केलेले आहे. या शारदीय व्याख्यानमालेचे विषय निवडताना शिक्षण, आरोग्य, प्रवास वर्णन, काव्य, नाट्य, अध्यात्म, विनोद या सर्व विभागांना स्पर्श करणारे असे आपण विषय निवडलेले आहेत आणि त्यासाठी विविध स्तरातून प्रसिद्ध असलेले असे व्याख्याते आपण इथे बोलवलेले आहेत. आजच्या या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफण्याचा मान लाभलेले डॉक्टर BJ पाटील सरांना अत्यंत शॉर्ट नोटीसवरती इथं आम्ही बोलवलेलं होतं, कारण मुळात पहिलं पुष्प गुंफण्याचं जे काम आहे किंवा जे व्याख्यान आयोजित केलेलं होतं ते धानोरकर मॅडम यांचं केलं होतं. त्या उपजिल्हाधिकारी आहेत छत्रपती संभाजीनगर येथे, परंतु सद्यस्थितीला पावसाचं जास्त प्रमाण असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमुळे त्यांची सुट्टी रद्द झाली आणि त्याच्यामुळे मॅडमला यायला जमलं नाही. तर अशा परिस्थितीमध्ये आजचा दिवस वाया जातो की काय, किंवा सुरुवातीवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु सरांना आम्ही विनंती केली आणि त्यांनी विनंतीस मान देऊन इतक्या शॉर्ट नोटीसवरती तोच विषय धरून ते आज आपल्याला व्याख्यान इथं देणार आहेत. त्यासाठी ते उपलब्ध झाले. पुन्हा एकदा मी नगर परिषदेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आणखीन एक सांगावंसं वाटतं की TV, मोबाईल, मल्टीमीडिया, सोशल मीडिया या काळामध्ये म्हणजे आता सगळ्यांचा ओढा या माध्यमांकडे असताना वाचन संस्कृती, अभ्यासवृत्ती व सामाजिक भान याचा विसर पडू नये याच्यासाठी कराड नगर परिषद व कराड नगर वाचनालय यांच्या माध्यमातून या व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहेत आणि आपण इतक्या उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. आपल्यासारख्या सर्व चोखंदळ रसिक श्रोत्यांचेही आभार व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता आज आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी मी कराड शहराचे प्रांताधिकारी श्री अतुलजी म्हेत्रे यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांना सन्मानपत्र बहाल करावं. अत्यंत कमी वेळामध्ये अत्यंत आकर्षक असं हे सन्मानपत्र तयार करण्याचं काम सनबीम इन्फोटेकचे श्री प्रशांत लाडसर यांनी केलेलं आहे. त्यांची या व्याख्यानमालेला खूप मदत असते, सिंहाचा वाटा असतो त्यांचा. यानंतर मी जास्त वेळ घेणार नाही. या कृष्णा कोयना प्रीती संगमावरच्या आज
92 वर्ष पूर्ण होऊन 93व्या वर्षात पदार्पण करीत असलेल्या नगर परिषद कराड आणि या कराड नगरीतील सर्व म्हणजे हा वास्तविक पाहता सभागृह भरून अगदी बाल्कनीवर भरलेली आहे. एकदा कराडवासियांना खूप खूप या शारदीय व्याख्यानमालाच्या शुभेच्छा. शारदीय व्याख्यानमाला ही एक सांस्कृतिक आणि बौद्धिक मेजवानी असते आणि ही एक ज्ञान, प्रेरणा, संस्कार आणि समाजहित यांचा संदर्भ आजच्या ह्या व्याख्यानमालेच्या गेल्या 92 वर्षाच्या अविरत परिश्रमावरून हा इथं दिसून येतो. मी पुन्हा एकदा नगर परिषद कराड आणि खऱ्या अर्थानं जे गेली 92 वर्ष ही सतत ज्योत तेवत ठेवण्यासाठी याही श्रोत्यांचा खूप त्यामध्ये मोठं योगदान आहे. मी आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सत्य, ज्ञान आणि संस्काराचा दीप हा यापुढं असंच अविरत शतक गाठो आणि शतकोत्तरही हा दीप प्रज्वलित राहो एवढी मी श्री विठ्ठलचरणी प्रार्थना करतो आणि नगर परिषद कराड व या व्याख्यानमालेच्या समितीला खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर आज पहिलं पुष्प गुंफण्याचा मान पाटील सरांना मिळालेला आहे. मी गेल्या वर्षीही आलेलो होतो याच व्याख्यानमालेत 2-3 मला मेजवानी मलाही मिळालेल्या होत्या. तसंच यावर्षी ज्यावेळी मला व्हॉट्सअपवरती ही शारदीय व्याख्यानमालेचं माहिती मिळाली त्याच वेळेस म्हणलं की याही वर्षी आपल्याला योग आहे. मी पुन्हा एकदा नगरपालिका आणि या समितीचा आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माणुसकी, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे माणुसकी. इतकी साधी व्याख्या माणुसकीची होते. हीच आमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. इतकी साधी गोष्ट असताना सुद्धा आज या माणुसकीची वानवा समाजामध्ये दिसून येते. माणूस नेमका कशाच्या मागे लागलेला आहे आणि काय प्राप्त करू पाहत आहे हे कळेनासं झालेलं आहे. पण आजचे प्रमुख अतिथी ह्यांनी आपल्याला वेळेला मदत करून त्यांच्या ठिकाणी माणुसकी हरवलेली नाही हे सिद्ध केलेलं आहे. मी आजचे प्रमुख अतिथी माननीय प्राध्यापक डॉक्टर भीमराव जनार्दन पाटील यांना माणुसकी हरवते का या त्यांच्या नेमस्त विषयावरील विवेचनाला प्रारंभ करावा अशी विनंती करतो. मध्ये अनेक प्रकल्प ज्यांनी घडवले, ज्यांच्या अध्यक्षतेखाली घडले ते स्वर्गीय PD पाटील साहेब. ही व्याख्यानमाला आता बऱ्याच जणांनी सांगितले की 93 वर्ष चालू आहे. अखंडितपणे हा ज्ञानाचा झरा इथं वाहणं ही आजच्या युगामध्ये दुर्मिळ गोष्ट आहे. आणि या हॉलमध्ये पाहिल्यानंतर परत एकदा असं वाटतंय की निदान आज कुणीतरी कुणाचं ऐकतंय. या समाजामध्ये जर आज पाहिलं आपण तर कुणीही कुणाचं ऐकायला तयार नाही. प्रश्न राहतो की कुणी सांगायचं आणि कुणी ऐकायचं. अशाही परिस्थितीमध्ये कुठलंही स्पेशल आमंत्रण नसताना अखंडितपणे चालू असणारी ही व्याख्यानमाला 9च्या 9 दिवस ऐकणारे आणि सातत्यानं वर्षानुवर्षे ऐकणारे अनेक इथं श्रोते आहेत. मला आज या ठिकाणी संधी मिळाली. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आभार मानू इच्छितो माननीय मुख्याधिकारी प्रशांत वटकर साहेब, माननीय प्रांत साहेब अतुल मेहत्रे साहेब, माननीय नगरपालिका गट अधिकारी सुवर्णा फल्ले मॅडम, त्याचबरोबर माझे मित्र खोत सर, या नगरपालिकेचे अनेक पदाधिकारी आहेत ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनेक वर्षे सातत्यानं प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न करत असताना हा मुख्य जो भाग राहतो तो लायब्ररीचा. ज्या हॉलमध्ये बसलो आहे आपण त्या हॉलच्या खाली भली मोठी लायब्ररी आहे आणि माझ्या माहितीनुसार एवढी मोठी लायब्ररी एखाद्या नगरपालिकेच्या असणं
हे कदाचित फक्त कराडसारख्या ठिकाणी सुरू आहे. कृष्णा कोयना वाहताना आम्ही पाहतो, कधी कधी कृष्णा कोयनेला पूरसुद्धा येतो, उत्सुकतेनं आम्ही पूर बघायला जातो. पण ह्याच पुराबरोबर ज्ञानाचा सुद्धा महापूर इथं वाहत असतो आणि हे 9 दिवस ज्ञानाचा महापूर इथं कंटिन्युअस वर्षानुवर्षे वाहतोय. आज या ठिकाणी अनेक जण उपस्थित आहेत. मला आवर्जून सर्वांचे धन्यवाद मानावेसे वाटत आहेत, कारण मगाशी मी सांगितलं तसं ऐकण्याची वृत्ती माणसाची फार कमी झालेली आहे. ऐकायचंच नाही ठरलेलं असतं. अगदी ते लहान मूल जरी असलं तरी तिथून सुरुवात होते. ऐकायचं नाही हे आमचं पहिलं तत्त्व. ऐकलं तर ते का ऐकायचं, किती ऐकायचं, कसं ऐकायचं, याच्यामध्येच आम्ही घुटमळतो. आणि मग त्याच्यानंतर पुढं गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं ऐकण्यासारखं खूप आहे, पाहण्यासारखं खूप आहे, अनुभवण्यासारखं खूप आहे. पण आम्ही ते अनुभवून घेतलं तर, आम्ही माहिती करून घेतली तर. आज मी इतर अनेक नागरिक आहेत, आपापल्या घरामध्ये टी व्ही बघत बसले असतील आणि काही करत बसले असतील, त्यांच्यासारखंच मीही बसलो असतो तर कदाचित अशा व्याख्यानमालेमधून मिळणारा फायदा किंवा मिळणारं थोडंफार ज्ञान ह्याला मी मुकलो असतो. पण चला, ह्याला काही तिकीट तरी नाही, एवढा मोठा प्रशस्त हॉल आहे, आपल्याकडे सगळं रस्त्यावरती बोर्ड लागलेले आहेत. आज कुणाचं व्याख्यान आहे माहीत आहे, पण आज पहिल्याच व्याख्यानाला मला संधी मिळाली. माजी खासदार श्रीनिवास पाटील साहेब आवर्जून सांगायचे की कुस्तीगीर फडामध्ये कुस्ती करतो, जगात कुठेही कुस्ती करू दे, भले त्याला ऑलिम्पिक मेडल मिळू दे, पण ज्या फडावरती कुस्ती केल्यानंतर त्याचा वस्ताद ज्या वेळेला उचलून घेतो त्याच्या इतका मोठा अभिमान आणि त्याच्या इतका मोठा पुरस्कार कुठंच नसतो. आणि मला आज हा पुरस्कार मिळाल्यासारखं वाटतंय, कारण हे माझं घरचं मैदान आहे. ह्या हॉलमध्ये ज्यावेळेला हॉल बांधायचं चाललेला आहे त्यावेळेपासून मी या हॉलच्या संबंधित अनेक कार्यक्रम इथं स्टेजवर मी केलेले आहेत. ह्याच्यापूर्वी ही व्याख्यानमाला नगरपालिकेच्या त्या ग्राउंडवर किंवा तिथं प्रांगणात व्हायची. त्या प्रांगणामध्ये मला भाग्य लाभलं की यशवंतराव चव्हाण साहेबांचंही व्याख्यानं तिथं झालेले, ती ऐकायचं भाग्य मिळालं. पी डी पाटील साहेबांची काही व्याख्यानं व्हायची, तीही व्याख्यानं ऐकायचं भाग्य मिळालं. या निमित्तानं अनेक चांगली व्याख्यानं इथं होत आहेत आणि आपण पुढं जातो आहे. आज पहिलंच व्याख्यान आहे, कर्मधर्म संयोगाने असेल ही संधी मला मिळाली. सकाळी मला वाटतं 11:30 वाजता हा विषय झाला की सर असं आहे, एक ऐकणाऱ्याच्या मनामध्ये ठरलेलं असतं की आज आपणाला हे ऐकायला जायचं आहे. माणूस की हरवते का, आज हे आपणाला ऐकायला जायचं आहे. मग मी खोत सरना म्हटलं आपण विषय तोच ठेवूया, बोलणारा जरी वेगळा असेल तर विषय तोच ठेवूया आणि त्याच विषयाला आपण न्याय देता येईल का पाहूया. पत्रिका फार खाडाखोड करायला नको, चला आपण परत तेच जाऊ. आणि आज घटस्थापना आहे, सर्वांना माहीत आहे. दिवसभराचं काबाड कष्टे इकडे तिकडे काहीतरी करून एकदाचं घटस्थापना केली असेल आणि मग आवरून सगळं आपणाला इथं व्याख्यानाला जायचं आहे. थोडंसं मी त्याविषयी सांगतो. घटस्थापनेची परंपरा किती वर्षापूर्वीची आहे सांगता येत नाही, पण अनादिकालापासून चाललेली परंपरा आहे. हा फक्त एक घट आणि ठेवण्याची, देवाऱ्यात ठेवण्याची एक वस्तू नाही, तर घरोघरी केली जाणारी ही एक आराधना आहे, पूजा आहे. आणि त्या आराधनेमधून आणि पूजेमधून घडणारी एक प्रयोगशाळा आहे. अतिशय चांगली प्रयोगशाळा. थोडंसं समजावून घेऊया आपण. पण हा घटस्थापना करताना जी मुख्य माती लागते, ही माती मात्र आपल्याच शेतातली असावी लागते. अर्थात ज्यांना शेतीच नसेल किंवा शेती सोडून, आमचं गाव सोडून खूप लांबपर्यंत आलो असेल आपण, तर शक्यतो प्रयत्न करूया की कोणाच्या तरी शेतातली आणूया. ही माती आणायची, त्याच्यावरती एक मातीचं मडकं ठेवायचं, नारळ ठेवायचा, त्या मडक्यामध्ये पाणी भरायचं. आणि रब्बी हंगामामध्ये पेरली जाणारी जी पिकं आहेत त्यामध्ये धान्य कुठलंही नाही घालायचं. रब्बी हंगामामध्ये जे पेरली जाणारी पिकं आहेत, करडई असेल, मका असेल,
काही ठिकाणी शाळू केला जातो, हरभरा केला जातो आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी पिकं घेतली जातात. ह्याच्या बिया त्या मातीमध्ये रुजवायच्या आणि देवाऱ्यापुढं निवांत ठेवून द्यायच्या. 9 दिवस आम्ही त्याची यथासांग पूजा करतो, वेगवेगळ्या पद्धतीनं फुलांच्या माळा घालतो, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. हे करत असताना परवाच मी एक व्याख्यान कराडच्या शेजारी एका हायस्कूलमध्ये झालं. त्यावेळेला मी मुलांना आवर्जून तिथं सांगितलेलं होतं की हा प्रयोग आहे, घरामध्ये घटस्थापना करताना घरच्यांची घटस्थापना एक वेगळी असेल, पण तुम्ही स्वतःची एक घटस्थापना करा. तशाच प्रकारे त्याच मातीमधले तेच बी, तेच पाणी, तशाच टाईपचं मडकं एक ठेवा तुमचं स्वतःचं आणि घराच्या बाहेर उजेडामध्ये उन्हामध्ये ठेवा. हे उन्हामध्ये ठेवल्यानंतर जे रुजणारी येणारे कोंब आहेत त्या कोंबामध्ये आणि घरामध्ये देवाऱ्यापुढं असणाऱ्या कोंबामध्ये काय फरक पडतोय का बघूया. निश्चितपणे बाहेर उन्हामध्ये तुमचंही माझी संकल्पना, तुमच्या मनामध्ये काही मला माहिती आहे की बाहेर उन्हामध्ये ठेवणारं रोपं निश्चित चांगली वाढतील, मोठी वाढतील, पण असं होत नाही. घरामध्ये अंधारामध्ये ठेवलेली रोपं फार चांगली वाढतात, सुरुवातीची वाढ खूप चांगली असते आणि बाहेर उन्हामध्ये ठेवलेल्या रोपापेक्षा त्याची उंची जास्त वाढलेली असते. हे उंची का वाढते तर मी वनस्पतीशास्त्राचा असल्यामुळं कदाचित सांगतो तुम्हाला की अंधारामध्ये ज्या वेळेला एखादं पान असेल किंवा झाड वाढत असेल तर त्यावेळेला ग्रोथ हार्मोन्स जे असतात त्याच्यामध्ये ऑक्झिन्स असतील, जिब्रिलिन्स असतील किंवा आणखी ते जे ग्रोथ हार्मोन्स असतात हे अंधारामध्ये खूप लवकर वाढतात, त्या मानानं ते उजेडामध्ये कमी वाढतात. हे सुरुवातीच्या काळामध्ये घडतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर घडलं तर ते रोपांची लांबी, उंची जी असते ते जास्त वाढते. पण उन्हामध्ये वाढणारी जी रोपं असतात ते तरी चांगली वाढतात, पण ते स्टर्डी अँड स्टाउट असतात, कारण त्याला पुढं अनेक वर्ष राहायचं आहे, अनेक दिवस राहायचं आहे. अंधारामधली वाढता येईल तेवढीच तिची उंची वाढेल, पण तिथून मात्र तिची फारशी ग्रोथ होत नाही, ते हळूहळू कोमे जायला लागतात. हा जो प्रयोग असतो मग शेतकऱ्यांना कळतं की अरे ह्यातल्या आपण रब्बी हंगामामध्ये ज्या बिया पेरणार होतो त्यातल्या कोणत्या बिया उगवल्यात, ज्या बिया उगवलेलेच नाही ते बी मी शेतात पेरण्यात काहीच अर्थ नाही. जे बी चांगलं उगवलेलं आहे ते मात्र पेरूया. त्यातल्या त्यात आणखी एक जाहिरात असते, फार मजेशीर जाहिरात असते बघा. प्रत्येक गावागावागणीस दसऱ्याची सोनं लुटायची संकल्पना वेगळी असू शकेल, पण बहुतेक माझ्या गावामध्ये नेरले माझ्या गावामध्ये तरी मी लहानपणापासून पाहत आलो आहे की आपट्याची पानं तोडून आणायची, त्याचा बारा बांधायचा, तो एक कोतवाल असतो तो डोक्यावरती घेऊन गावाच्या बाहेर जायचं, तिची विधिवत पूजा व्हायची आणि पूजा झाली की अक्षरशः लुबाडणूक व्हायची तिथं, म्हणजे लुटालूट व्हायची. ज्याच्या हातीमध्ये जेवढं लागेल त्याचं ते सोनं. पानं लागली की त्याला सोनं म्हणायचं, काटक्या लागल्या तर त्याला पुतळ्या म्हणायचं. सोनं मिळू दे, पुतळे मिळू दे, जेवढं एकमेकाच्या हातातून वरबडून खऱ्या अर्थानं ते सोनं लुटणं व्हायचं. पण हे सोनं लुटायला जाण्यापूर्वी ज्या वेळेला घरची शेतकरी माणसं टोप्या असायच्या माहीत आहे किंवा फेटा असायचा त्यावेळेला बऱ्यापैकी, ह्या फेट्यामध्ये किंवा टोपीमध्ये चांगली रसरशीत रुजलेली रोपं जी आहेत ते टोपीमध्ये खोचायची आणि खोचल्यानंतर ते मिरवत मग त्या सोनं लुटायच्या ठिकाणी जायचं. बघणारा समजून घेतो अरे ह्याच्या टोपीमधली रोपं फार रसरशीत आहेत, चांगली तजेलदार आहेत, ह्याचा अर्थ ह्याच्याकडचं बी चांगलं आहे, ह्या वर्षी आपण त्याच्याकडे बी आणायचं. आणि मग तो बरोबर त्याच्या घरी जातो. खेड्यामध्ये बी आणण्यासाठी पैशाची गरज असतेच असं नाही. याच्यापूर्वी काय केलं जायचं, आज मला तुमच्याकडचं एक पायली बी द्या, ते पीक आलं की मी एका पायलीचे 2 पायली तुम्हाला देतो. केवळ ह्या धर्तीवरती तो प्रयोग व्हायचा आणि शेतकरी आनंदानं ते बी पेरायचे, चांगलं धान्य मिळायचं, त्याला चांगलं उत्पन्न मिळायचं. हा एक घटस्थापनेचा आज एक चांगला मुहूर्त, चांगला योगायोग, हे सगळं करून आज आपण इथं आलेलो आहोत. त्यामुळं खऱ्या अर्थानं परत एकदा माझी विनंती आहे
की परत एकदा दररोजचं निरीक्षण करा आणि ज्या लायब्ररीच्या माध्यमातून हे सगळं व्याख्यानमाला घडत्या त्या लायब्ररीमध्ये निश्चितच तुमच्यापैकी अनेक जण नेहमी येत असतील. पण माझं वैयक्तिक तुम्हाला सांगणं आहे की ज्या ज्या वेळेला आयुष्यात नैराश्य येईल त्या त्या वेळेला बाकी दुसरा कोणताही विचार न करता लायब्ररीत येऊन बसा. सगळं नैराश्य तुमचं दूर होईल. भले प्रत्येक वेळेला वाचलंच पाहिजे असं नाही. तुमच्या आवडीच्या पुस्तकाच्या लाईनमध्ये जावा, पुस्तकं घ्या, नुसती चाळा, चित्र बघा, एकदा पुस्तक हाताळा, मग तुमच्या लक्षात येईल की अरे हे पुस्तकसुद्धा माझ्या जीवाभावाचं इतकं जवळचं माझे आहे. हरेक प्रकारचं ज्ञान त्याच्यामध्ये ठासून भरलेलं आहे. मी कधीतरी त्याला जवळ घेऊन जर उघडून पाहिलं तर खूप चांगलं ज्ञान मला मिळतं. कदाचित जगायचं कसं, का जगायचं, कुणासाठी जगायचं आहे, मी काय करायचं आहे, मला पुढं कुठं जायचं आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं ती पुस्तकं देतील. पण ज्या वेळेला आम्ही ती पुस्तकं समजावून घेतली तर. आज वाचन संस्कृती तुम्हाला माहीत आहे, वाचन संस्कृती खूप कमी व्हायला लागलेली आहे. आज व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला जे ज्ञान मिळतं आहे ते ज्ञान कितपत योग्य आहे तुम्ही ठरवा. कारण आता जे साहित्य रूढ होतं आतापर्यंत, आता एक नवीन साहित्य उदयास यायला लागले. व्हॉट्सअप साहित्य, फेसबुक साहित्य, ते साहित्य खूप मजेशीर असतं. कुणीकडून कुणीकडेही पळतं, कुणीकडून कुणीकडेही उड्या मारतं. ते आम्हाला कधी भीती दाखवतं, कधी गंमत म्हणून आमच्या पुढं उभं राहतं. आणि ह्या साहित्याच्या वाटणीला किंवा त्याच्या पुढे वाट्याला जर गेलो आम्ही तर मग एक दिवस आम्हाला नैराश्य येतं. तात्याराव लहानेंची अनेक व्याख्यानं झालेली आहेत. तिथं माहीत आहे, ज्यावेळेला इथं व्याख्यान होतं त्यावेळेला बाहेर स्क्रीन लावावा लागलेला होता. ते आजही सांगतायत की जर तुम्ही ह्या गोष्टी सातत्यानं वापरायला लागला तर दोन गोष्टी घडतील. एक तरी तुमच्या डोळ्याची पार वाट लागली जाईल आणि दुसरं गोष्ट मानेचे मणके जे आहेत ते इतके खाली वाकले जाईल की ही माणसं अकाली म्हातारी होतील आणि अकाली त्यांच्या पाठीला पोक येईल. आणि कदाचित ही माणसं पूर्वी माकडं जशी वाकून चालायची कदाचित तशी चालतील का काय. कारण पाठीच्या मणक्याला माहीत नाही तुम्ही काय करताय, डोळ्याला माहीत नाही तुम्ही किती ताण देताय. हे सगळं समजावून घ्यायचं आहे आम्हाला. आणि त्याच्याही पुढं मुख्य विषयाकडे आम्हाला जायचं आहे की माणुसकी हरवते का. माणूस आणि माणुसकी ह्याचं नातं मानलं तर खूप जवळचं असतं. माणुसकी कुणाजवळ मिळते आपणाला, त्यासाठी एक ठराविक लेवलचा, ठराविक उंचीचा, ठराविक जातीचा, ठराविक शिकलेला असाच पाहिजे आहे का. मला सांगा, अगदी छोटंसं उदाहरण सांगतो तुम्हाला. खेडेगावामध्ये अगदी बांधावर बसणारा एखादा शेतकरी तुकडा मोडीत असेल, ज्याची भाकरी आहे ते भाकरी हातावर घेऊन तुकडा मोडताना जर एखादा वाटसरू किंवा दुसरा शेतकरी रस्त्याने चालला तर तो आवर्जून म्हणतो पाहुणं जेवूया. तो पाहुणा लगेच जेवतोच असं नाही, पण म्हणण्याची एक प्रघात जरी असली तर ही माणुसकी असते. पण आज आम्ही फ्लॅट संस्कृतीचा विचार केला तर हॉटेलमध्ये गेलो तर तो त्या कोपऱ्यात बसलेला असतो, तो टेबलवरती बसलेला असतो, मी ह्या टेबलवरती बसलेला असतो. त्याच्यानी माझं काहीच देणं घेणं नसतं. त्यामुळे कुणाला जेवूया का म्हणण्यात काय अर्थ नसतो. त्याचा तो जेवायला आलेला असतो, माझं मी. ह्या सगळ्या फ्लॅट संस्कृतीमधून माणुसकी मात्र हरवायला लागलेली आहे. अनेक उदाहरण तुम्हाला पेपरला बघायला मिळालेले असतील. ह्या फ्लॅट संस्कृतीच्या माध्यमातून एखाद्या फ्लॅटमध्ये एखाद्याचा मृत्यू जर झाला तर 2-2, 4-4 दिवसानंतर कळतं की वास मारायला लागल्यानंतर अरे इथं कोणतरी राहत होतं आणि इथं काहीतरी हालचाल दिसणं झालेले. मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन करतो आणि कोणतरी येतं आणि मग माहिती होतं. कारण कुणाचा काही संपर्क नाही. त्याचा आणि माझा विषय, दोघंही माणसंच आहेत आम्ही. भले तो एका ठिकाणचा असेल, एका गावचा असेल, मी एका गावचा असेल, पण माणसांचं तोंड जर असेल आणि बोलण्याची क्षमता एकमेकाची जर असेल, 2 शब्द जरी बोलला तरी खूप काही मिळतं. कराडातलंच एक ताजं उदाहरण सांगतो. मी वैयक्तिक नाव घेण्यापेक्षा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो.
माझा मित्र एक होता गोव्याला लेक्चरर, त्यानं अनेक याच्यातून नंतर आत्महत्या केली. त्याचा दुसरा भाऊही पुण्याला होता, तोही चांगल्या नोकरीवरती होते. आणि एक वयस्कर गृहस्थ प्रकाशनगरमध्येच राहत होते. वयस्कर गृहस्थ किती वयस्कर असावेत? दहिवडीला ती आणि मी एकत्र होतो. ते नायब तहसीलदार होते आणि मी प्राध्यापक होतो. त्यावेळची आमची ओळख. इथं आल्यानंतर ते म्हातारे बुवा जे होते ते पूर्ण त्यांचा पाठीचा कणा असा वाकलेला, पूर्ण वाकून, आणि त्याच्यापेक्षा जास्त ते आजी पूर्ण वाकले. दोघंच म्हातारा आणि म्हातारी त्या प्रकाशनगरच्या एका फ्लॅटमध्ये राहत होते. मी ज्या वेळेला त्या दारातून, प्रकाशनगरच्या दारातून संध्याकाळच्या वेळेला स्टेडियमला जातो, त्यावेळेला मला अचानक समजलं की आपल्या मित्राचे आईवडील इथं राहतात. त्यांना एकदा जाऊन भेटल्यानंतर मला वाटतं 1 तासभर त्यांनी मला सोडलं नाही. खूप जुन्या आठवणी सांगत बसले, दोघांच्याही डोळ्यातून पाणी. निदान तू तरी येत जा, आम्ही जिवंत आहे का नाही हे बघायला तरी. एवढं झाल्यानंतर मलाही थोडं वाईट वाटलं आणि दररोज मी जाताना 4 पावलं वाकडी करून मी तिथं आवर्जून जायचो. मग कळायचं की आहेत बरं का. ह्या अवस्थेमध्ये भले त्यांचे कोणी नातेवाईक असो, XYZ, मुलगा मुलगी अमके तमके कोणी असो, या ठिकाणी कुठं माणुसकी दिसते हो आम्हाला? सिंधुताई सकपाळांचं उदाहरण सर्वांनाच माहीत आहे. अनाथांची माय काय जरूर चालली होती सांगा? एवढी सगळी मुलं घ्यायची, त्यांच्या पोटेपाण्याची व्यवस्था करायची, त्यांना सांभाळायचं, त्यांना मोठं करायचं. कशासाठी हे चाललेलं होतं? एक माणुसकीचं बी कुणाच्या तरी ठिकाणी रुजलेलं असतं, त्याचा फायदा आम्हाला होतो, त्याचं एक झाड तयार होतं आणि त्या झाडाच्या सावलीमध्ये आम्हाला कुठंतरी आश्रय मिळतो. ही ज्वलंत उदाहरणं आहेत की समाजामध्ये माणुसकी अजूनसुद्धा जिवंत आहे. आजच कर्मवीर जयंती आहे, 22 सप्टेंबर. आज अनेक ठिकाणी कर्मवीर जयंतीचे मोठे कार्यक्रम झाले. कर्मवीर अण्णा ज्या वेळेला तयार झाले, नुसते भाऊराव पाटील होते, पण ज्या वेळेला कर्मवीर भाऊराव पाटील तयार झाले, 18 पगड जातीची मुलं खांद्यावरती घेऊन येऊन त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायची, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करायची, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था करायची. आज कितीतरी विद्यार्थी इतक्या मोठ्या हुद्द्यावर असूनसुद्धा रिटायर झाले, त्यांचे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावरती काम करतायत. बॅरिस्टर PG पाटील सर असतील, MPSCच्या सदस्य म्हणून होते, चेअरमन म्हणून होते. सुमतीबाई पांडुरंग पाटील मिसेस त्यांच्या, त्यांनी त्या पोस्टवरती काम केलेलं आहे. PG पाटलांनी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून पद भूषवलेलं आहे. अण्णा नसते, त्यांनी माणुसकी जर दाखवली नसती तर कदाचित PG पाटीलच काय, आमच्यासारखे साधे प्राध्यापक किंवा साधे शिकणारे सुद्धा शाळेच्या वाटेला कधी गेले नसते. अण्णांच्या हयातीतलं शेवटचं हायस्कूल माझ्या गावी नेरल्याला अण्णांच्या हयातीतलं अण्णांच्या हस्ते तयार झालं ती नेरले गावामध्ये. आणि सुरुवात अर्थातच तुम्हाला माहीत आहे, आपल्या कराड शेजारीच काले गावामध्ये मुहूर्तमेढ रवली गेली 1919ला आणि त्याचा वटवृक्ष झाला. हजारो विद्यार्थी घडले, लाखो विद्यार्थी घडले. एक माणूस जर माणुसकी दाखवली तर किती लोकांच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो, किती लोकांच्या जीवनामध्ये सार्थक होऊ शकतं फक्त एका माणसामुळं. आणि मग आम्ही सर्वांनीच जर माणुसकी दाखवायची म्हणलं तर काय होईल सांगा? आज कराडमध्ये फिरत असताना रोडनं तुम्ही मोटरसायकल घेऊन चालला, 4 व्हीलर घेऊन चालला, 2-4 सिग्नल स्टँड ते कृष्णा नाक्यापर्यंत लागतात. स्टँडवरच्या ह्या सगळ्या सिग्नलवर काय अवस्था असते हो? मी कितीही प्रामाणिकपणे जर सगळे नियम गृहीत धरून चालायला लागलो तर मी मागं राहतो आणि जे मध्ये घुसखोरी करणारे मात्र पुढे जातात. नालायक मी ठरतो. चला 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 पुढं, नाहीतर व्हा बाजूला, मला जायचं आहे. म्हणजे आयुष्यात इतकी गडबड असते याला, 1 सेकंदाचा जरी इकडं तिकडं झाला तर कदाचित ह्याची गडबड सगळी सोडून कुठल्या तरी हॉस्पिटलला पायवर करून पडलेला असतो. तिथं काही कल्पना नाही त्याची, काही त्याचं सारतम्य नाही, काही सुखदुःख नाही. सिग्नल मोडणे हा आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो मी मिळवणारच.
माझ्या मोटरसायकलला सायलेन्सर किमान 8-10 लोकांच्या किंवा 8-10 गल्ल्यामध्ये त्याचा आवाज गेला पाहिजे. साध्या मोटरसायकली कोणी चालवलो? अशी तराट गेली पाहिजे मोटरसायकल, असा त्याचा आवाज घुमला पाहिजे. माझ्या कॉलेजवर एकदा कराडचे SP आले होते, SPचं लेक्चर होतं. त्या व्याख्यानामध्ये मी एक साधं ते अविनाश पाटील म्हणून तुम्हाला याच्यावरती टी व्हीवरती एक शो पाहिला असेल, त्यांनी एक पत्र असायचं बघा, त्यांचं पत्र लिहिलेलं ते पत्र वाचलं जायचं. तसं मी एक त्यांना पत्र दिलेलं होतं आणि ते पत्र वाचलं होतं मी, की मी एवढंच सांगितलं होतं की कराडच्या स्टँडसमोर मला गाडा लावायचा आहे. मी एक अतिशय गरीब घरचा विद्यार्थी आहे, माझ्या पोटापाण्याची सोय काहीतरी व्हावी म्हणून मला कराडच्या स्टँडच्या समोर मला एक गाडा लावायचा आहे. पण तो गाडा कुठं आणि कसा लावावा ही मला कळेना झालं आहे. कृपया पोलीस अधिकाऱ्यांनी आणि नगरपालिकेच्या सर्व लोकांनी मला त्याचं मार्गदर्शन करावं. एक वेळ अशी आली तरी चालेल, म्हणजे त्या गाड्यापासून, माझ्या लावलेल्या गाड्यापासून काहीही फायदा मला नाही झाला तरी चालेल, पण सर्वसामान्य लोकांना असा त्रास झाला पाहिजे. बघा, मला फायदा एक वेळ नाही झाला तर चालेल, पण सामान्य लोकांना मात्र त्याचा त्रास झाला पाहिजे. आज आम्ही कराडच्या स्टँडसमोरची अवस्था काय आहे बघतो. कुठं माणूस की आमची कुठं पोचवायची हो? ठिगळं लावायचीच म्हटलं तर किती ठिकाणी आम्ही लावू शकतो, नाही लावता येणार आम्हाला. ही हरवत चाललेली संस्कृती आहे, हरवत चाललेली माणुसकी आहे, हे जपण्याचं काम आम्हाला करायचं आहे. कर्मवीर अण्णांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, एक वेळ त्यांना AGM कॉलेजची स्थापना आणि AGM कॉलेजची डेव्हलपमेंट चालू होती. त्यावेळेला AGM कॉलेजचं रजिस्ट्रेशन नोंद करण्यासाठी काहीतरी 54,000ची गरज होती. त्यावेळेला अचानक सांगितले की एवढे पैसे भरा तरच तुमच्या कॉलेजची नोंद होईल. अण्णांनी विचार केला की हे सगळे पैसे मी कुठूनही उभा करू शकलो असतो. एक बऱ्यापैकी श्रीमंत असणारा माणूस, पैसे असणारा माणसाकडे गेलो तरी मला थोडंफार काम होईल किंवा 2-4 माणसंसुद्धा हे काम करू शकतील. पण अण्णांनी एकच निर्णय घेतला, घोंगडी खांद्याला लावली, कोणतरी 1-2 बरोबर घेतले आणि पुण्याची फुले मंडई, भाजी मंडई गाठली. आणि फुले मंडईमध्ये, भाजी मंडईमध्ये त्यांनी हमाली करणारे हमाल जे होते त्या हमालाच्याकडून 1-1 रुपया मागितला. बऱ्याच जणांनी अण्णांना आश्चर्य व्यक्त केलं. अण्णा, अनेक ठिकाणी अनेक चांगले पैसे मिळतील, इथे 1-1 रुपया घेऊन आपण 54,000 रुपये कधी गोळा करायचे? त्यापेक्षा आपण कुणाला तरी गाठूया, जास्त पैसे मिळतील. अण्णा म्हणले, ह्याचा 1 रुपया मला लाख मोलाचा आहे, नुसता 1 रुपया मला जोडायचा नाही, त्याच्याबरोबर ही माणसं मला जोडायची आहेत. ह्या हमालांचा मुलगा ज्या वेळेला ह्या शाळेत शिकेल, हमालाचा मुलगा ज्या वेळेला ह्या शाळेत शिकून कोणतरी मोठा होईल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं हे मी सगळं उभा करतो ह्याचं चित्र उभं राहील आणि ह्याचं सार्थक होईल. गाडगे बाबांनी आयुष्यभर काय केलं? कुठल्याही देवळात जावा म्हणून त्यांनी सांगितलं नाही. पंढरपूरला कीर्तन व्हायची, कधीही मंदिरामध्ये गेले नाहीत बाबा. स्वतः झाडलोट करायची, दिवसा लोकांची मनं साफ करायची आणि संध्याकाळी कीर्तनातून लोकांची बुद्धी साफ करायची. कीर्तनासाठी जागा आपणच ठरवायची, झाडलोट आपणच करायची. आणि गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला म्हणत किती लोक आली माहीत नाही. बाबांचं कीर्तन सुरू व्हायचं आणि कीर्तन सुरू झालं की अक्षरशः बसायला जागा राहायची नाही, इतकं मोठं मैदान ते भरून जायचं. बाबांचा उपदेश एकच आहे, माणसामधला देव शोधा. आज पंढरपूरला येण्याची सुद्धा काही गरज पडणार नाही, माणसामधला देव शोधा. कारण 8 लाख 9 लाख 10 लाख वारकरी आषाढी वारीला जाताना आपण नेहमीच पाहतो. दररोजची चित्र, दररोजचं पेपरला येणारं जे काय असेल ते आम्ही सगळं वाचतो, ऐकतो, पाहतो. ही सगळी 8-10 लाख लोक माऊलींच्या पालखीबरोबर, संत तुकारामांच्या पालखीबरोबर पंढरपूरपर्यंत जातात. अगदी गुण्यागोविंदानं नाचत आनंदात जातात. पण मग नंतर मला सांगा, ज्या वेळेला ही पालखी पंढरपुरातून देहूला किंवा पंढरपुरातून आळंदीला येते, त्या पालखीबरोबर किती वारकरी असतात? म्हणजे माझं काम संपलं, मी एकदा पंढरपूरला पोचलो ना, या
ज्ञानोबरायांचा तुकारामांचा माझा काही संबंध नाही, तिथं संबंध संपला. मी चाललो माझ्या वाटेला, मला पांडुरंग भेटले, मी चाललो वाटेला. आता तुमची जाऊ दे पालखी, कधी जायची आहे त्यावेळेला. ही आमच्या माणुसकीच्या व्याख्यामध्ये कुठं बसतं का होय? खरं तर असा विचार करायला पाहिजे होता की ज्यांनी ज्यांनी हे ज्ञानेश्वरांच्या पालखीबरोबर किंवा तुकारामांच्या पालखीबरोबर जिथं देहूतून किंवा आळंदीतून सुरू केलेले आहेत, त्या सर्व लोकांनी ही पालखी देहूत किंवा आळंदीत परत येईपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो पाहिजे. पण असं होत नाही. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे असं होत नाही. आज देणगीची, मी अनेक व्याख्यातून सांगितलं, आज देणगीची सर्वात जास्त गरज शाळा आणि हॉस्पिटलला आहे. देणगी पेट्या शाळा आणि हॉस्पिटलच्या बाहेर ठेवा, मंदिरात नका ठेवू. मंदिरात टाकलेली देणगी, दिलेलं दान कुठं जातं तुम्हाला माहिती आहे. देवाला त्याचा काहीच उपयोग होत नाही, पण देवाच्या नावाखाली एवढी जमलेली अरे प्रत्येक गावामध्ये तुम्ही आवर्जून उल्लेख करा किंवा आवर्जून निरीक्षण करा. मी सांगतो म्हणून, तुम्ही तुमच्या गावामध्ये बघा, कोणत्याही गावामध्ये बघा, त्या गावातलं मंदिर संगमरवरी मंदिर असतं. रंगबिंग टकाटक असतं, संगमरवर लावून एवढं छान केलेलं असतं. आणि त्याच गावातली शाळा कुठंतरी वडाच्या झाडाखाली भरते. त्याच गावातली शाळा कुठंतरी पडक्या घरामध्ये, कधी वर्ण छत पडेल माहिती नाही, अशा अवस्थेमध्ये ती मुलं शिकतात तिथं. मला सांगा, त्या गावामध्ये साधी मंदिरं महत्त्वाची आहेत का ज्ञान मंदिरं महत्त्वाची आहेत? का नाही त्याच गावातल्या लोकांनी विचार केला की अरे बाबा, मंदिर एक वेळ आपण नंतर निर्माण करू, मंदिर एक वेळ साधं असलं तर चालेल, पण माझी स्वतःची मुलं ज्या ठिकाणी शिकतायत ती शाळा चांगली असली पाहिजे, त्याला बसायला चांगली व्यवस्था असली पाहिजे, त्याला शौचालय तिथं असलं पाहिजे, त्याच्या युरिनलची सोय तिथं असली पाहिजे, त्याच्या पाण्याची व्यवस्था तिथं असली पाहिजे, 4 पुस्तकं नावाची असणारी एखादी लायब्ररी असावी, चांगले उपक्रम लावणारे शिक्षक तिथं असावेत. कुणी त्याचा आग्रह धरलाय का हो कधी? मंदिराला देणगी मागा, यात्रा आहे, मंदिरात उद्या सप्ताह बसणार आहे, न मागता देणग्यांचा ओघ सुरू. यांनी 100 रुपये दिले की मी 200 रुपये देणार, त्यानं बघतोच 200 दिले काय, मी आता 500 रुपये देतो. गावात चढाओढ. पण शाळेसाठी देणगी मागा, नाही मिळणार. शाळेत पोरं कुणाची जात असतात? त्याच गावातल्या नागरिकांची जात असतात. मास्तर कुठला असतो शिकवणारा? बाहेरचा असतो, त्याला काही देणं काय नाही ना. तुम्ही पोरं पाठवली, मी शिकवणार आहे. पोरंच आली नाहीत, मी काय शिकवणार? आणि आज आमच्या सर्वांचा एकच गैरसमज झालेला आहे की पोरगं इंग्रजी शाळेत गेलं तरच त्याच्या आयुष्याचं काहीतरी कल्याण होणार आहे, तरच ते माणूस म्हणून जगणार आहे. जर का ते मराठी शाळेत किंवा नगरपालिकेच्या शाळेत गेलं तर ते झालं बाद. मला वाटतं ह्याला एकमेव तडा दिलेला आहे तुमच्या, मला वाटतं 3 नंबरची शाळा असेल कराड नगरपालिकेची. अभिमानानं मला सांगावं वाटतं, या 3 नंबरची शाळा आवर्जून जाऊन बघा. मराठी शाळा आणि नगरपालिकेच्या शाळा कशाला म्हणतात, ह्या शाळेत सुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी लाईन लागते, ह्याच्यावरूनच विचार करा. माध्यम महत्त्वाचं नाही. उगाचच आमचा वाद हिंदी सक्तीची करू नका, 3च भाषा ठेवा, ते आमच्या त्यांची पोरं मराठी शाळेत, इंग्रजी शाळेत, त्यांची पोरं विदेशात शिकतात आणि भांडण हिथं सुरू असते. 3री भाषा ठेवू नका, हिंदी येता कामा नये. हिंदी आमची काही भाषा आहे का? इंग्रजी कशाला शिकवायचं? मराठी शाळेत घालू नका. अरे काय, माझी मातृभाषा कुठली आहे? अनेक खेड्यातून माझ्या परिचित असणाऱ्या अनेक पालकांनी खूप हौसेनं शाळेत घातले, इंग्रजी शाळेमध्ये. 2री, 3री, 4थीपर्यंत कशी तरी निभावली. कारण ती पोरं प्रत्येक वेळेला यायचं, आईवडिलांना विचारायचं, हे माझा अभ्यास राहिला आहे, हे काय मला सांगा. त्यांची कपॅसिटी होती तोपर्यंत तिथं सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी सरळ पोरं काढली, तिथनं शाळेतनं काढली आणि नगरपालिकेच्या शाळेमध्ये घातली, टिळक हायस्कूलमध्ये घातली किंवा दुसऱ्या शाळेमध्ये घातली. तिथं गेल्यानंतरच जॉनी जॉनी येस पापा अनेक पिढ्यापासून ऐकतोय आम्ही. हा जॉनी कोण? आम्हाला आज अखेर सापडला नाही. आम्ही गणी म्हटला असता तर काय बिघडला असतो? नाही, पण आमचा गणी त्यात बसतच नाही ना. ही सगळं बारकाईनं विचार करा. मी सांगतोय, इंग्रजी वाईट नाही, इंग्रजी एक
भाषा म्हणून शिकणं अतिशय गरजेचं आहे. जागतिक लेवलवरती आपण जर बाहेर जायचं असेल तर इंग्रजी गरजेचं आहे निश्चित. याचा अर्थ सगळं सोडून ते शिकलं पाहिजे असं अजिबात नाही, कारण त्या लहान मुलाला त्याचे छोटे छोटे मतितार्थ समजले पाहिजेत. कारण त्याला एवढं आम्ही त्याच्या डोक्याचं दही करून टाकतो की इंग्रजीमध्ये ह्याला हे म्हणायचं, हिंदीमध्ये ह्याला हे म्हणायचं, मराठीमध्ये ह्याला हे म्हणायचं. मग आई म्हणते ती वेगळंच, बाप म्हणतो तो वेगळंच, शेजारी म्हणतो तो वेगळंच, दुसरं पोरगं सांगतंय ती वेगळंच. कशाला काय म्हणायचं आहे ते खुळच होऊन जातं आहे पोरगं ते. नंतर हे पुढं जाणारं पोरगं मग काय करणार आहे हो सांगा, ज्याला बेसिक कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. मी परत एकदा सांगतो, मला इंग्रजी विषय अजिबात तिटकारा नाही किंवा ह्याच्याविषयी असू नये असं मला म्हणायचं नाही, पण त्याची बेसिक कन्सेप्ट जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत ह्या मुलांना काहीही शिकता येणार नाही. कधीतरी रानात न्यावं. मी अनेक लोकशाला प्रशाला नावाचा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट होता, लोकशाला प्रशाला. माझी मिसेस इथं बसलेले गोगावच्या BEd MAd कॉलेजवरती प्राचार्य होत्या. त्यांनी स्वतः दिल्लीमध्ये लोकशाला प्रशालाचा कार्यक्रम केलेला आहे, त्याचं ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत. मुलांना अनुभवातून शिक्षण द्या ना. काय द्यायचं अनुभवातून शिक्षण? लोखंड तापवल्यानंतर प्रसरण पावतं, लोखंड तापवल्यानंतर मऊ होतं, नरम होतं. हे आम्ही कुठं सांगायचं? प्रयोगशाळेत. हे बघ लोखंड, हे गोळा, ही मेणबत्ती लावली, त्याला धरली, कुठं गोळा मऊ झाला कसा बघायचा? दाबून बघायचा. कुठं मोठा झाला माहीत नाही. त्यापेक्षा ह्या साध्या गोष्टी घरात किंवा घराच्या आजूबाजूला खेड्यामध्ये असणारे लोहाराच्या भात्यावरती घेऊन जावा. लोहार त्या भट्टीत लोखंड घालतो, हातोड्यानं त्याला पाहिजे तो आकार देतो आणि मग त्याला कळतं अरे भट्टीत नाही घालता त्याच्यावरती हातोडा मारून काय उपयोग होणार नाही, कारण ते इतकं टणक असते. पण भट्टीत घातलं तर ते मऊ होतं, त्याला पाहिजे तो आकार देता येतो. हे अनुभवाच्या शाळेतून त्याला शिकू दे. शेतीमध्ये तरी शिकण्यासारखं एवढं प्रचंड आहे, एवढं प्रचंड आहे की कशाला काय म्हणायचं. आज आमची शेती संस्कृतीच हरवत चाललेली आहे. माझा आणखी एक व्याख्यानाचा विषय आहे, तो शेती संस्कृतीशी निगडीत आहे. कारण हिंदू धर्माप्रमाणे जेवढे त्यांचे सण आहेत, जेवढे तेवढे सण आहेत, ते सगळे सण शेतीशी निगडीत आहेत. मला वाटते अजूनही कोणत्याही गावामध्ये, खेड्यातल्या गावामध्ये जावा, माणुसकीला अजिबात तोटा नाही. वरच्या गल्लीपासून खालच्या गल्लीपर्यंत कुठंही माणुसकी मिळेल. आज फ्लॅट संस्कृतीमध्ये माणूस मेला तर त्याला खांदा द्यायला कोणी नसतं. ॲम्ब्युलन्स घालून पुढं, बाकी सगळी व्यवस्था तिथं केलेली, तुम्ही नाही आला तरी चालेल, सगळी क्रियाकर्म आम्ही करतो. खेडेगावामध्ये नाही चालत. खांदा देणारी 4 लोक भेटतात, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये वाटेकरी असणारे 4 लोक भेटतात. कारण माणुसकीचा झरा, अखंड झरा अजून खेड्यामध्ये जिवंत आहे. एखाद्याची म्हैस व्याली तर चीकसुद्धा वाटीभर का होईना प्रत्येकाच्या घरोघरी पोचवला जातो. त्याची ज्या वेळेला म्हैस व्याती त्यावेळेला तो सुद्धा अनेकांच्या घरी तो पोचवतो. कशासाठी हो? मला वाटतं खेड्यामध्ये आलेला पाहुणा, कदाचित माझ्या घरामध्ये दूध नसलं तरी पाहुणा चहा पिल्याशिवाय जात नाही. कारण मागच्या दारानं मी कप घेऊन गेलो तरी शेजाऱ्याकडून मला थोडंसं दूध मिळू शकतं, शेजाऱ्याकडून थोडंसं साखर मिळू शकते, पावडर मिळू शकते. कधी कधी दळून आणण्याच्या इजमानं जर मला भाकरीचं पीठ नसेल माझ्या घरात तरी शेजाऱ्याकडून माझी ती गरज भागू शकते. एखाद्या घरातील कर्ती स्त्री जर आजारी पडली तर शेजारची एखादी स्त्री घरात येऊन त्यांचा सगळा स्वयंपाक करून आपल्या घरी जाते. हे चित्र तुम्ही आम्ही पाहिलेलं आहे. हे चित्र अजूनही होऊ शकतं. ही माणुसकी, हे मला वाटतं शहरामध्ये तुम्ही करून दाखवू शकता का कुठं? तुम्हाला कल्पना तरी वाटते का हे शहर लेवलला आम्हाला हे शक्य होईल सगळं? नाही होत. मी माझ्याकडं जे जे आहे ते मला वाटायचं आहे ते आजूबाजूला वाटूया, ते दुसऱ्यांना देऊया. हे जर प्रत्येकानं काम केलं तर काहीच अवघड नाही. मी एकदा NSSच्या व्याख्यानाला कॉलेजवर, आमच्या कॉलेजवर मोठा कार्यक्रम होता आणि 101 मुलं त्या जमलेली होती. हा कार्यक्रम संपला की इतकी घाई होती त्यांना जाण्याची
की प्रत्येकाला घाई झाली आहे, सर एकदा संपवा, आम्हाला जायचं आहे पटापट. त्यांना मी सर्वांची एक विनंती करून 5 मिनटं मागून घेतली. म्हटलं फक्त 5 मिनटं द्या मला तुमच्यासाठी. 5 मिनटं झाली की तुम्ही जावा. 5 मिनटात काय करणार म्हणले सर? म्हटले बघू तरी एक गंमत करू, तुम्ही किती लवकर जायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. जेवढी मुलं होती 100 मुलं, 100 फुगे मी अगोदरच तयार करून ठेवले होते. फुगे फुगवून ठेवले होते. प्रत्येक फुग्यावरती एका विद्यार्थ्याचं नाव लिहिलं होतं. प्रत्येक फुग्यावरती एका विद्यार्थ्याचं नाव लिहिलं होतं. आणि हे सगळे 100 फुगे हॉलमध्ये सोडले आणि मुलांना सांगितलं आपल्या नावाचा फुगा घ्यायचा, दाखवायचा आणि तू बाहेर पड. किती वेळ? 1 मिनिटात शोध, 2 मिनिटात शोध. आपल्या नावाचा फुगा घ्यायचा आणि बाहेर जायचं. मुलांना वाटलं किती सोपं आहे. अख्ख्या हॉलभर धडपड चालली होती. हा धरायचा फुगा, हा माझा नाही, दिला टाकून. हा धरायचा, हा माझा नाही, दिला टाकून. अर्धा तास झाली धडपडीत, एक सुद्धा मुलगा बाहेर जाईना. कल्पना करा काय झालं असेल. मी म्हटलं खूप साधी गोष्ट मी विसरलो, एकमेकाला मदत करू हे जर तंत्र मला आत्मसात झालं असतं, मला थोडंसं जरी माहीत असतं, तर मी 5 मिनिटाच्या अगोदर 1 मिनिटात सुद्धा गेलो. काय करायचं? मला जो फुगा आलेला आहे त्याच्यावरती कुणाचं नाव आहे? बबन. बबन कुठं आहे? हे धर बबन, तुला गेला असता का नाही बबन? हा तुकाराम, हे तुकाराम लिहिलेलं, हे तुझ्याकडे घे, हे तुकाराम जा बाहेर. सगळी मुलं किती वेळ लागला असतं विचार करा. ही कोऑपरेशन जोपर्यंत होत नाही, एकमेकाला सहाय्य करण्याची प्रवृत्ती जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत हॉलमधला एकही कोण बाहेर जाणार नाही. याला म्हणतात खेकडा प्रवृत्ती. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये अतिशय फेमस आहे. एक खेकडा बादलीत टाका, वर यासाठी धडपडेल, झाकून ठेवावं लागेल. पण अनेक खेकडे ज्यावेळेला बादलीत टाकतो आम्ही, त्यावेळेला वर झाकायची सुद्धा काही गरज पडणार नाही, कारण त्यांना माहीत आहे कोणी कोणाला वर येऊन देणार नाही. सगळे पाय वडण्यात एवढे तर बेज असतात. आम्हाला ही सोडायचं आहे आणि माणुसकी परत आम्हाला जपायची आहे. खूप छोट्या छोट्या रक्त देण्याची ज्या वेळेला वेळ येते, आमच्या कॉलेजवर NCC आणि NSS मधून जेवढे विद्यार्थी रक्तदाते विद्यार्थी आहेत, माझं वैयक्तिक मत असं होतं, रक्तदानादिवशी तुम्ही रक्तदानच करू नका. प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही मुलांचे नंबर दिलेले आहेत. तुम्हाला एखाद्या पेशंटला ज्या वेळेला अमुक रक्ताची गरज पडेल त्यावेळेला फक्त कॉलेजवरती ह्या नंबरवरती फोन करा, ते मुलगा जातो आणि डायरेक्ट त्या पेशंटला रक्त देतो. जर असं नाही झालं, नुसतंच रक्त, आम्ही ह्या कार्यक्रमानिमित्त ब्लड डोनेशन कॅम्प, त्या कार्यक्रमानंतर ब्लड डोनेशन कॅम्प, ह्याचा कधीतरी हिशोब जर पाहिला तर मी 100 बाटल्या जमा झाल्यानंतर किती बाटल्या त्या पेशंटला एखाद्या उपयोगी पडल्या, किती बाटल्या तशाच राहिल्या आणि किती बाटल्या शेवटपर्यंत फेकून द्याव्या लागल्या. जर फेकून देण्या इतपत माझ्या रक्ताची जर किंमत असेल तर मग त्यावेळेला करण्यापेक्षा मी एखाद्या पेशंटला देईन ना. अहो, आपल्याकडं अमूल्य किमतीचं शरीर आहे, याची किंमत किती? तुमचं तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा, माझ्या शरीराची किंमत किती. डोळा, नाक, मेंदू, हृदय असेल, लिव्हर असेल, किडनी असेल, ही ज्या वेळेला प्रॉब्लेम होतो त्यावेळेला तिची मला किंमत कळते. पण माझ्याकडं अमूल्य ठेवा आहे, तो मला जपला पाहिजे, ह्याच्यासाठी मात्र कोणी येत नाही. आम्ही नगरपालिकेच्या ग्राउंडवरती किंवा स्टेडियमवरती फिरतो, अनेक वेळेला फिरतो. त्यावेळेला 90% लोक डॉक्टरनी सांगितले म्हणून फिरत असतात. डॉक्टरनी दमच दिलेला असतो, तुम्हाला फिरायला पाहिजे, जगायचं आहे ना तुम्हाला, परत हे असं करायचं नाही, तुम्हाला फिरायला दररोज चाला. मग ते आता आमच्याकडे मोबाईल आले, किती पावलं चाललो, आज 2000 पावलं झाली. त्या मोबाईलला हातात घेऊन नुसतं हलवत बसलो तरी ते पावलं मोजतं. यासाठी काही गरज नाही. मला सांगा, ही डॉक्टरनी सांगण्याची वेळ काय यावी? तुम्ही करा ना, तुम्हाला गरज आहे तुम्ही करा. कारण माझं शरीर एकदाच मला मिळालं आहे, ते कसं टिकवायचं माझ्या हातात आहे. टिकवलं तरी माझंच आहे, नाही टिकवलं तरी ते माझंच आहे. मला ऐन वेळेला परत एकदा अनुभव घ्या. तुम्ही ज्या वेळेला हॉस्पिटलच्या बेडवरती असता, थोड्याफार पैशासाठी घासाघीस चालू असते. डॉक्टरला एवढे भरायचे आहेत, थोडेसे कमी पडत आहेत, एखाद्याकडे मागून बघा तुम्ही.
अशा वेळेला सगळ्यांचे हात वर असतात. अहो नाही दिले असते पण ते आत्ताच माझ्याकडचे गेले, आता माझ्याकडे नाही तो, ते बघू परत याच्यामध्ये. तुमचा अनुभव घ्या तुम्ही. कारण हे जी पुंजी जर मी अगोदर केली असते, मला हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळच येऊ नये ह्याची जर मी काळजी घेतली, तर कशाला मला दुसऱ्यांच्या वरती अवलंबून राहावं लागेल? काही गरज राहणार नाही. हे माझं मी करू शकतो, लक्षात घ्या, माझं मी करू शकतो आणि हे मला करायचं आहे. पण माझा जीवाभावाचा जर असेल, एखादा माणुसकी नावाचा जपलेला जर कोण असेल, तर मी हॉस्पिटलपर्यंत जातो. अनेक हॉस्पिटलमध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला जर पेशंटला भेटायचं असेल तर त्या हॉस्पिटलच्या बाहेर डोअरवरती तिथं बॉक्स ठेवलेला असतो, ह्याच्यात 100 रुपये टाका आणि मग त्या पेशंटला भेटायला जावा. ज्याला खरोखरच भेटायची गरज आहे ते 100 काय 500 रुपये टाकून भेटायला जातात. जे नुसतेच आपले दाखवायला आलेले असतात, अरे मित्र काय म्हणेल, त्याला काय वाटेल म्हणून चल की रे जाऊन भेटून बघून तर येऊ कसं काय त्याचं, कसा त्याचा पाय वरती बांधलाय, कसा त्याला सलाईन लावली, कसं त्याचा चेहरा आहे जरा बघून येऊ चल. बऱ्याच जणांना बरं वाटतं, हाय ना तो आता ॲडमिट, बघ कसं आता कसं वाटतंय. म्हणजे हे बघण्यासाठी आम्ही जातो. कारण बॉक्समध्ये 100 रुपये 500 रुपये 200 रुपये जमा झाले तर ते पेशंटला उपयोगी पडतील. त्याला बिस्किट आणू नका, त्याला कुठलंही फळं आणू नका, काही आणू नका, तुम्ही फक्त देणगी द्या तिथं. त्यांना जे लागणार आहे ते डॉक्टर किंवा त्याचे नातेवाईक आणून देतील. काय गरज आहे सांगा? तर आणि तरच माणुसकी जिवंत राहील. जर आम्ही असं केलंच नाही तर मला सांगा काय अवस्था होईल? किडे मुंगे जगतात हे आणि आम्ही जगतो, ह्याच्यामध्ये काय फरक राहणार आहे? त्यांचं ते जीवन जगतातच ना. पृथ्वीवरती आलेला 84 लक्ष योनी ज्याला आपण म्हणतो, सगळे जन्माला येतात, त्यांचे ते आनंदाने राहतात आणि काळाच्या ओघानुसार मरून जातात. प्रत्येकाची पुढची पिढी चालू आहे. आमचं मात्र तसं होत नाही. म्हणून थोडासा जरी विचार केला, माणुसकी जिवंत ठेवून आम्ही जर पुढच्याशी बघत राहिलो तर मात्र काहीच कमी पडणार नाही. आणि ह्या सर्वासाठी माणुसकी जीवन ठेवण्यासाठी तुम्हाला तोंड नावाची एक गोष्ट दिलेली आहे. बऱ्याच जणांच्याकडे असा विषय होतो, अरे माझ्याकडे तोंड आहे ना, सरांनी बरं झालं त्या व्याख्यानात सांगितलं, ए चल मला तोंड आहे, उद्या काय देतोस मला खायला, चल आज चहा दे, आज तू मला नाश्ता दे. हे भेरणारे किंवा जे ग्रुप जमतात तिथं हे कॉमन गोष्ट आहे. तू दिलास मला तर अतिशय चांगला, तू तुझ्या इतका जगात चांगला कोणी नाही. तू जर नाहीच म्हणलास का नाही तर मग लगेच दुसऱ्या मिनिटाला तू वाईट, तुझ्या इतका वाईट नाही, काय लागा तू, मी तुला एवढं दिलं, तू मला एवढं दिलं, ते झालं. तोंडाचा उपयोग एकमेकांना समजावून घेण्यासाठी करूया. तोंडाचा उपयोग 2 शब्द चांगले बोलण्यासाठी करूया. अरे बाबा तू भेटलास, कसा काय आहेस, बरं आहे का, काय जोडी तोंडा पडेल सांगा. अरे बाबा तुझी काय मदत पाहिजे का, तू अडचणीत आहेस का, नाही म्हणतो मी खूप जरा आजारी आहे, थोडेसे 2 दिवस झोपूनच होतो, आज जरा बाहेर पडलो आहे. कशी काय तुझी तब्येत म्हणते, तुला काही गरज आहे का, तुला औषधाची गरज आहे का, डॉक्टरची गरज आहे का, तुला कशाची गरज असली तर मला सांग. म्हणून मी मगाशी जे उदाहरण सांगितलं ते देशपांडे नावाच्या म्हातारा आणि म्हातारी त्या ह्याच्यामध्ये होते. अक्षरशः जे मगाशी सांगितलं त्याचप्रमाणे ते म्हातारी कधी मेले ते कुणाला माहीत पण नाही, कोणी आलं नाही, सगळी विल्हेवाट दुसऱ्यांनी लावली. आणि म्हणून आम्हाला माणुसकी हरवायची नाही, अजिबात हरवायची नाही. ह्याच्यामध्ये खूप मोठी उदाहरण सांगता येतील, खूप मोठी. पण आम्हाला जगभरातल्या उदाहरणापेक्षा, बाहेरच्या देशातल्या उदाहरणापेक्षा, देशातल्या बाहेरच्या राज्यातल्या उदाहरणापेक्षा मी माझ्या मातीतली उदाहरणं जर शोधली तर ते मला लवकर समजतात. माझ्या मातीतली उदाहरणं मला लवकर कळतात. कारण माझ्या मातीची माझं जे संबंध असतो, माझं रिलेशन असतं ते खूप घट्ट असतं. आणि त्याचाच परिपाक आम्ही मातीमध्ये बी रुजवून आज करतोय. एक घटस्थापनेचा चांगला मुहूर्त धरून आज व्याख्यान सुरू होत आहेत आणि तुम्ही त्याचा आनंद घेताय. किती साध्या साध्या गोष्टी असतात विचार करा. बुद्धी आणि मनाचा जर वापर केला आम्ही, बघा 2 गोष्टी प्रत्येकाकडे आहेत, बुद्धी आहे, मन आहे. बुद्धीनं चांगली असणारी माणसं सेल्फिश असतात. बघा मी काय म्हणतोय, बुद्धीनं चांगली असणारी, प्रभावित असणारी माणसं पहिल्यांदा स्वतःचा विचार करतील, नंतर दुसऱ्याचा विचार करतील. पण मनानं श्रीमंत असणारी माणसं अगोदर दुसऱ्याचा विचार करतील, मग माझा विचार करतील. म्हणून मी सांगितलं सिंधुताई सकपाळ ह्या मनानं मोठ्या होत्या म्हणून हे घडलं.
कर्मवीर अण्णा मनानं मोठे होते म्हणून हे घडलं. शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला कल्याणच्या सुरतेच्या लुटीमध्ये कल्याणची सुभेदारांची सून सुद्धा हाती लागलेली असताना सुद्धा तिला साडी चोळी करून तिला परत पाठवणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. म्हणून ज्यांच्याकडे मन मोठं आहे त्याला आयुष्यात काही कमी पडत नाही. एक थोडंसं मन मोठं करूया आपण, काय अडचण आहे सगळ्या. बरं, मन म्हणजे कुठंतरी शोधणारी गोष्ट आहे का, बाजारात मिळणारी गोष्ट आहे का? 1-2 किलो मन घेऊन आलो मी, चला आज मला काय ह्या मनाला बरं वाटेना, जरा बाजूला काढून ठेवले, नट बोल्ट काढले, दुसरीकडे ठेवले, दुसरं नवं मन आणूया ह्या वेळेला. आता गुगलवर चांगलं मिळतं आहे, अमेझॉनवरती तर आता लगेच मिळतं आहे, चला मागूया. नाही करता येणार आम्हाला. हे मन आम्ही जपूया, हे सगळं आम्ही जपूया आणि माणुसकी हरवणार नाही ह्याची काळजी सर्वांनी घेऊया. आहे ना, माणुसकी हरवणार नाही याची सर्वांनी आपण विचार करूया, तर आम्हाला हे शक्य होईल. किती उदाहरणं देता येईल सांगा. साधा अडाण्यातला अडाण शेतकरी, नांगर आहे, 2 बैल आहेत, एकाकडे एकच बैल आहे. ज्या वेळेला खरंच अडचणी असती त्यावेळेला सांगतो, अरे माझा बैल घेऊन जा पण पेरायचं थांबू नको. बघा, माझा बैल घेऊन जा पण पेरायचं थांबू नको, कारण पेरणी ही गोष्ट अशी आहे की त्या वेळेला आणि त्या क्षणाला म्हणजे घातीवरती केली तरच त्याचा उपयोग असतो. म्हणून खेडेगावामध्ये अजूनही एक म्हण आहे, एक वेळ मडं झाकून ठेवायचं पण पेरणी थांबवायची नाही. एक वेळ मडं झाकून ठेवतील पण पेरणी त्या वेळेला करायची, थांबायची नाही. याचा अर्थ काय, त्या घातीला पेरणी झाली तर उपयोग आहे. म्हणून माझा बैल एक वेळ घेऊन जा, ही मोठ्या मनाची लक्षणं आहेत. तुझ्याकडे काढणी इतमान तुझं बी वाया चाललंय, तुझं धान्य वाया जातंय, आमच्यातली 2 माणसं तुला पाठवतो, आपण दोघांनी मिळून तुला मदत करूया, काढूया, तुला वर्षभर लागणारं धान्य तुझ्याकडे मिळेल. हे का होणार नाही सांगा. ह्या खूप छोट्या गोष्टी असतात, खूप छोट्या गोष्टी असतात, पण त्याचा अर्थ इतका महान असतो. त्याचा अर्थ आम्ही खूप वर्ष शोधत गेलो तरी मात्र आम्हाला सापडायला तयार नसतो. हा अर्थ आम्हाला शोधायचा आहे, हा अर्थ आम्हाला जाणून घ्यायचा आहे, हा अर्थ आम्हाला रुजवायचा आहे आणि तो अर्थ आम्हाला पुढच्याला द्यायचा आहे. कारण गावामध्ये मी एकटाच शहाणा असून चालणार नाही का, चालतोय? मी खूप शहाणा आहे, मी बुद्धिवान आहे, सगळं आहे, मी गावात एकटाच शहाणा आहे, चालेल का? नाही चालणार. माझ्यासारखे अनेक पाहिजेत. आणि मीच शहाणा आहे ही संकल्पना पहिली बाजूला काढून ठेवूया. अरे गावातले सगळेच शहाणे आहेत, प्रत्येक माणूस शहाणा आहे. त्याच्या शहाणपणाचा उपयोग आपण कशा पद्धतीनं करून घ्यायचा हे जर आम्हाला समजलं तर जगणं खूप सुसह्य होतं. पूर्वी गावावरती एक पार असायचा बघा, मध्यवर्ती ठिकाणी वडाच झाड असायचा आणि मोठा पार असायचा. त्या पारावरती बहुतेक सगळे शेतकरी शेतातून आले, जेवून झाले की त्या पारावरती यायचे आणि ते सगळ्या गप्पा चालायच्या. ह्या गप्पा कशावरती असायच्या? त्यावेळेला वर्तमान पेपर नसते, त्यामुळं ते कोण पक्ष आहे, कोण आमका आहे, कोण नेता आहे वगैरे ह्याच्यावरती गप्पा नाही चालायच्या. अरे आज तू काय केलं, आज तुझ्या नांगराचं काय झालं, तुझ्या बैलानं काय केलं, तू काय काम केलंस वगैरे, तुझ्या घरच्या काय अडचणी होत्या, अरे तुझ्या त्या मुलाचं लग्न होणार होतं त्याचं काय झालं, अरे ते काल पाहुणे येऊन गेले त्याचं काय झालं. ह्या सगळ्या घरातल्या गप्पा तिथं चालू असायचा आणि प्रत्येक शेतकऱ्याला त्याचं मन हलकं करण्याचं एक साधन होतं, तिथं गप्पा सुरू व्हायच्या. पण काळाच्या ओघामध्ये TV नावाचं एक इडियट बॉक्स आमच्या घरामध्ये शिरलं आणि त्यानं आमच्या घराचा एवढा कब्जा घेतला की आज घरातल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी कोणत्या वेळेला होणार हा TV ठरवतो. ही सिरियल चालू असताना जेवण करायचं, ती सिरियल चालू असताना अजिबात कुणी मध्ये डिस्टर्ब करायचा नाही, रिमोट माझ्याकडेच राहील. ती मॅच चालू असताना अजिबात इकडे फिरकायचं नाही. ही झाल्यानंतर जीव, अहो जेवण करायचंच राहिलं. एवढे सिरियलचं काय होतंय बघूया. कारण त्या सिरियलमधल्या काल्पनिक पात्रांची काळजी मला इतकी असते, अगं हे तिचं काल असं झालं होतं इथंपर्यंत आला, आता उद्या काय होणार आहे तिचं बघितल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. घरचा धनी उपाशी राहिला तरी चालेल, काय उशिरा या जावा पारावर जाऊन तोपर्यंत काय एवढी घाई चालली आहे तुमची जेवायची. हे इडियट बॉक्सनं आमचं स्वास्थ्य सगळं हरवून टाकलं. पण ह्याच्यावरती काही गावांनी निर्णय घेतला आहे, लक्षात घ्या, काही गावांनी निर्णय घेतला
रात्री 6 ते 8 टी व्ही आणि मोबाईल कंपल्सरी बंद. त्या 2 तासामध्ये मुलांनी आपला अभ्यास करून घ्यावा, त्या 2 तासामध्ये महिला वर्गाने स्वयंपाक करून घ्यावा, तुमचं इतर काही कामं असतील त्या 2 तासामध्ये करून घ्यावीत. किती चांगला निर्णय आहे बघा. आज साध्या साध्या गोष्टी सांगतो. मनुष्य मृत्यू झाल्यानंतर तुम्ही आता सर्वजण प्रत्येकाला वेळ येते स्मशानभूमीपर्यंत जाण्याची. स्मशानभूमीमध्ये प्रेत जळत असतं. लोकांच्यातल्या चर्चा तुम्हाला माहीत असतील. किती जणांना त्याचं दुःख असतं सांगा. किती जणांना असतं? काय नाही, इकडं बिंदास हसत खेळत इतका गप्पा चाललेला असतं, तिकडं प्रेत जळत असतं. जळतंय ना, चला निघाले. हसत खेळत आनंदात जातो आम्ही. 10वा 12वा 13वा सगळे आनंदात होतात. घरच्या सख्यांना थोडंफार काही दुःख होत असेल तेच, बाकीच्यांना फारशी काय काळजी नसते. मातीच्या दिवशी सगळं पोतं भरतो आम्ही आणि नदीला आणून टाकतो. इतक्या जणांचे सगळे हे कार्य केलेले, सत्यनारायणचे असेल, ही माती असेल, गणपतीच्या दुर्वा असतील, अनेक हे सगळे आम्ही नेऊन नदीत टाकले. तर ह्या नदीचं पाणी पिणार कोण आहे? आम्हीच आहे. चांगलं असलेल तरी आम्हालाच पियायचं आहे. ते घाण झालं तरी मग माझ्याच हातानं मी घाण करतो. मी माझ्या गावामध्ये असे बऱ्याच वेळेला प्रबोधन केल्यानंतर आज जागृती अशी झालेली आहे की माझ्या गावामध्ये आज मला काल पोरांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये एकाही माणसाची माती जी पोतं भरले जातं, ठिकं भरली जातं, ती माती कुठल्याही पाण्यात सोडली जात नाही. मग काय करतात? स्मशानभूमीमध्ये जेवढी झाडं आहे त्या झाडाला दिलं जातं. नसेल तर खड्डा काढा, त्यामध्ये माती टाका, दुसरं झाड लावा. नसेल तर आपल्या शेतामध्ये नेऊन टाका. अरे हा देह मातीतूनच आलेला आहे, जाऊ दे ना मातीत. या नदीला किती प्रदूषित करणार मी? किती करणार सांगा? कधीतरी पुलावरून जाता येतात, थोडंसं निरीक्षण करा. आलिशान 4 व्हीलर गाड्या येतात, सुटाबोटातली हायफाय व्यक्ती उतरते, एवढी प्लास्टिकची भरलेली बॅग धरायची, पुलावरती भिरकून नदीमध्ये सोडल्यानंतर मला किती पुण्य मिळालं. हे पुण्य मिळतं का हो? मी घरचा उकिरडासुद्धा आणून नदीत जर टाकला तर काय होईल? थोडंसं माणुसकी राखून जर मी ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टीचा विचार केला तर आज कराड नगरपालिकेनं राबवलेला गणपती दान नावाचा उपक्रम हा मला वाटते जगातला सगळ्यात मोठा उपक्रम असेल. एवढा चांगला रिस्पॉन्स जगाच्या पाठीवरती कुठंही मिळत नाही. ही सुरुवातीपासून काम करायला मी आहे. काशीचर आहे तिथं, मला वाटतं काशीचरना माहिती आहे. कराडची झाडं सगळी मोजायचं काम मी केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण होते, खासदार श्रीनिवास पाटील होते, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. समाधीच्या पाठीमागं जे कदंबाचं झाड आहे त्या झाडाखाली आम्ही सुरुवात केली आणि कराडची सगळी झाडं मोजून झालेली होती. करूया. मी तुम्हाला सल्ला देणार नाही की तुम्ही करा, मी मात्र मजा बघत बसतो. नाही, आपण सर्वांनी करूया. आता प्रांत अधिकारी जाता जाता तेच म्हणले, सर आपण परत बसायचं आहे, तुमची गरज आहे मला, आपण एकदा बसू, आपण एकत्र काम करू, एकमेकाला सहाय्य करू. नावाचीच गोष्ट सहकार आमच्याकडे आहे. पण सहकार तुम्हाला माहिती आहे सहकारामध्ये काय चाललंय? सहकारामध्ये कोण मोठा होतो? ज्याच्या हाती सत्ता येतो. सहकार ज्यांच्या जीवावरती चाललेला असतो, पिढ्यानपिढ्या तो तिथंच आहे. पिढ्यानपिढ्या तो तिथंच आहे. ऊस दर आंदोलन झाली, लोकांची डोकी फुटली, शेतकरी भेरडले गेले, सगळं झालं. मला सांगा, ऊसाला 3000च्या आसपास त्याच्या पुढं दर गेलाय का हो? बरेच लोक आहेत तुमच्या घरचे ऊस थोड्याफार प्रमाणामध्ये जात असेल किंवा माहिती तरी असेल. जो काही माझा 10, 12, 15, 20 टन, 50 टन, 100 टन जेवढा ऊस जातो, गेली कित्येक वर्ष 3000च्या आसपास दर रेंगाळतोय. मी अनेक शेतकरी संघटनांना सांगितलेलं आहे की इथून पुढं तुम्ही ऊस दरासाठी भांडूच नका. ऊस दरासाठी भांडूच नका, त्याच्याऐवजी साखर मागवावी म्हणून भांडा. बघा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे हे काय उलटं सांगायला लागलेत सर. साखर 100 रुपये झाली पाहिजे असं तुम्ही 8 तास धरा आणि ह्यासाठी आंदोलन करा.
मला सांगा, साखर 100 रुपये झाली तर मला काय फरक पडेल? मला अशी किती साखर लागते? बरं, डॉक्टरनी सांगितलेलीच असते साखर खाऊ नका म्हणून. आमच्यातली बरीचशीच मंडळी साखर सम्राटच आहेत. चोरून चहा प्यायला येतात तो भाग वेगळा आहे, चोरून गोड खाण्यासाठी बाहेर गाड्यावरती येतात तो भाग वेगळा आहे. पण साखरच मी नाही खाल्ली समजा तर काय होईल? भारतामध्ये उत्पादित झालेली साखर 80% साखर हे फक्त स्वीट आणि स्वीटनर्स, गोड पदार्थ तयार करण्यासाठी वापरली जाते. आणि फक्त 20% साखरेचा त्यातला काही भाग, काही टक्केच फक्त आम्हाला घरगुती वापरासाठी होतो. ज्या ज्या खेड्यातून, ज्या ज्या गावामधून कारखान्याची फुकट साखर मिळते, त्या घरामध्ये तुम्ही कधी चहाला गेला तर घरातील स्त्रियाने चमचा नसतोच त्यांच्याकडे, मुठीनंच चालू असतंय काम. डब्यात मूठ घातली, साखऱ्या गुळमाट झालं, गोड म्हणत नाही मी, साखऱ्या गुळमाट झाल्याशिवायच्या काही खरं नसतं. कमी गोड दिला तर काय वहिनी, काय साखर नाही का, काय आज मिळालं नाही का काय? अरे पर तुला डॉक्टरने सांगितलंय काय? विचार, गोळ्या खातोयस तू, नका ना खाऊ. म्हणून मी सांगतो 100 रुपये साखर होण्यासाठी आंदोलन करा. 100 रुपये साखर जर झाली तर मला सांगा, 30-35 रुपये साखर जर असेल आता तर आम्हाला 3,000 रुपये दर मिळतोय. 100 रुपये ज्या वेळेला साखर होईल त्यावेळेला मला किमान 7,000 ते 8,000 रुपये ऊसाला दर देणं परवडेल. 7,000 ते 8,000 काय वाईट आहे सांगा ना? बरं, त्यांचा दर काय वाढायचाच नाही का? शेतकरी काय मूर्खच आहे? त्यांनी तुमच्या शेतामध्ये एवढं काबाड कष्ट करून पिकवलेलं पीक आहे, त्याला काहीच किंमत नाही का? अरे मातीला सुद्धा किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. इतक्या स्वस्तात आम्ही ऊस किलोवर जर मोजला तर कारखान्याला घालतो. आणि आम्ही सर्व 1 पावशर गोवारी घेत असताना सुद्धा 4 वेळेला त्या बाईच्या हाताकडे बघतो, हे काय तराजू मारते विरते काय? तराजू बरोबर असला तरी अजून 2 गवारी टाक म्हणून 8 तास धरतो, आणि 10 रुपयाची गवारी 5 रुपयामध्ये दे म्हणून कसं आपण भांडत बसतो. ही पावशर भाजीसाठी भांडणारी माणसं हजारो किलो ऊस आमचा बेभरवशी कारखान्याच्या हवाली करतो, आणि 15 दिवसांना आम्हाला कळतं या ऊसाचं वजन किती आहे ते. ही वस्तुस्थिती आहे का नाही सांगा? ही वस्तुस्थिती आहे का नाही? जर आम्हाला आमचा उत्पादित केलेला ऊस बेभरवशी कारखान्याच्या हवाली करायचा, किती वजन झालं माहीत नाही. अरे खरंच एवढे टन भरलं का माहीत नाही. बऱ्याच वेळेला असं, हा एवढी ट्रॉली भरली आहे ना, खरं तर एवढं टन भरायला 15 टन भरायला पाहिजे होतं, पण 12च टन आले. 3 टन कुठे गेले कधीच कुणी कुणाला विचारलं नाही. पण पावशेरसाठी आम्ही भाजीला भांडतो का नाही? भांडताना सुद्धा मला सांगा, एकमेव शेतकरी असा असेल की तराजू भाजीच्याच बाजूनं झुकणारा शेतकरी असेल, 2 गवारी ज्यादा टाकणारा हा फक्त शेतकरी असेल. व्यापाऱ्याकडे 2 गवारी जास्त मिळणार नाहीत. ही माणुसकी त्या माणसानं जपलेली आहे. आज कराडमधल्या बऱ्याच भाजी विकणाऱ्या शेतकऱ्यांची माझी वैयक्तिक संबंध आहेत. मी बाजारात जाणं टाळतो अशासाठी की ओळखीचा शेतकरी भेटला की त्याच्यासाठी मी इतकं काही काही सांगितलेलं असतं की ती पैसेच घ्यायला तयार नसतो. पैसे न घेता भाजी देणारा फक्त शेतकरी असू शकतो. का आणि कोण असेल? एखाद्या फळाचं तोड चालू आहे, तुम्ही बिंदासपणे कुणालाही न विचारता जाऊन 2 बुडकं घेऊन तोंडाला लावलाय, 2 बुडकं घेऊन बायला कोण विचारलेलो? भुईमुगात शेंगा काढल्यानंतर 1 मुठभर शेंगा जाऊन खाल्ल्या, कोण विचारेल तुम्हाला? मला सांगा, टाटाची साबण फॅक्टरी बघायला गेलो आणि येताना 2-4 साबण खिशात घालून आलो. चला, अरे इतके साबण पडले त्याच्यामध्ये, काय कमी आहे त्यांना? दिल काय तुम्हाला बाहेर येऊन तिथं? म्हणजे माणुसकी फक्त शेतकऱ्यानेच जपायची, माणुसकी फक्त अडाणी माणसानंच जपायची, आणि बाकीच्यांनी मात्र त्याचा फायदा घ्यायचा, ही मात्र चालणार नाही. आम्ही त्याचा विचार करूया, आम्ही हे सगळं समजावून घेऊया, आणि पुढच्याला सुद्धा माझ्यासारखा कसा फायदा होईल. म्हणून मी सांगितलं की ज्या वेळेला 100 रुपये साखरेचा आग्रह धरू त्यावेळेला आम्हाला टनाला 6-7 हजार रुपये मिळतील. शेतकऱ्याच्या घरामध्ये 4 पैसे मिळाले तर शेतकऱ्याची पोरं आनंदानं शिकतील, त्याला चांगले कपडे घालायला मिळतील, त्याला चांगलं आनंदानं जीवन जगायला मिळेल. ह्यांनी जगूच नये का? आणि जर जगलीच नाहीत तर आमची पोरं काय करतायत?
ह्याचा आज जय, तेजा विजय, अमर रहे. तुम्ही या, तुम्ही आमचेच नेते, आम्ही आहेच तुमच्या पाठीमागं. कुठं असतो तो? धाब्यावर. बरं तेवढं कुपन कधी देत आहे सांगा की ते. ही आमचीच मुलं आहेत, लक्षात घ्या, ही आमचीच मुलं आहेत. हे थोडासा विचार करून आम्ही त्यांना परावृत्त करायला पाहिजे. खरं काय आहे हे त्याला समजावून देऊया. खरं ना आम्ही नाही सांगितलं तरी त्याला कधी कळणार. आणि हे सगळं सांगताना सुद्धा सतसत विवेक बुद्धीचा वापर आम्ही करायचा. कराडमध्ये गेल्यानंतर, भाजी मंडईत गेल्यानंतर मी घेतली भाजी तर फक्त शेतकऱ्याकडून घेईल, किती जण विचार करतात हो. तुम्ही सगळ्यांनी ठरवलं, समजा भाजी घेतली तर मी शेतकऱ्याकडून, अडाणी शेतकऱ्याकडून भाजी घेईन. फायदा झाला तर कुणाचा होईल? पण असं होतं का हो? मी कित्येक शेतकऱ्यांना, एक शेतकरी म्हातारा बाबा घरातून कदाचित मला वाटते धक्के मारून त्याला बाहेर घालवून दिलेला आहे, जा एवढा पावटा विकून ये. अतिशय चांगला चणोला पावटा, व्यापारी लाईनमध्ये बसलेला, त्यांचाच पावटा विकत घेऊन दुसऱ्या व्यापारी बायका किंवा व्यापारी माणसं बसलेली ते आरडून ओरडून चांगला प्रचार करायचे, त्यांचा पावटा खापायचा. ते आजोबा मात्र तसंच बसले. ही माझ्या लक्षात आल्यानंतर आजोबांच्या जवळ गेलो, त्यांची विचारपूस केली. अमुक एका गावचा, घरातून म्हणले बळबळच मला पाठवलं आहे, मला आता काय जमतं आहे का, पण हे पैसे तरी घेऊन आलं पाहिजे. अहो मी 2-4 माणसं बघत होती, त्यांच्यात एकच म्हटलं, अहो आजोबा काय कळतंय लोकांना, तुमच्याकडचा पावटा इतका चांगला आहे म्हटलं, मी नेहमी नेतोय तुमच्याकडून राहू, इतका ह्याची चव काय. 2-4 माणसांनी ऐकलं, लगेच जमा झाले. म्हटलं आजोबा कसं देणार? नाही म्हणले, तो 10 रुपये सगळीकडे दर होता. आजोबा म्हटलं 15 रुपयानं तुम्ही मनामत झालं नुसतं. आजोबाने मला सांगितलं 15 रुपये. अहो 15 रुपये काहीच नाही म्हटलं, इतका चांगला पावटा आहे, 15 रुपयानं मी घेतला तसं झुंबड उडाली. 10 रुपये बाजारात असताना सुद्धा 15 रुपये आजोबांची पिशवी लगेच मोकळी झाली. आजोबाच्या डोळ्यातून पाणी आलं. ही माणुसकी जर मी दाखवली नसती कदाचित, अरे होऊ दे की 4 पैसा फायदा होऊ दे, माझ्या शेतकऱ्याला होऊ दे, 4 पैसा फायदा होऊ दे, माझ्या कुणाला तरी होऊ दे, फक्त व्यापारी त्यांच्याकडचेच घेऊन त्यांच्या तिथंच विकत बसणारे, त्यांना मात्र आम्ही फायदा करून देतो. त्यांना मात्र कधी विचारत नाही. त्यानं कितीही काटामारी केली तरी चालते, काटामारी शेतकऱ्याकडून कधीही होणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही डोळे झाकून भाजी घ्या, कधीच कमी येणार नाही. ही फक्त माणुसकी त्यानं जपलेली असते. ही सगळं सांगण्यासारखं खूप आहे. मला वाटतं गेले तासभर तुम्ही हे सगळं ऐकताय, मला तुम्ही सहन केलं. आजचं पहिलंच पुष्प गुंफताना थोडंसं माझ्यावरती दडपण असं आलं की अरे आपणाला तो विषय कंटिन्यू करायचा आहे, लोकांना जे पाहिजे ते द्यायचं. मी अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो, त्यावेळेला सांगतो आवर्जून, मला काय बोलायचं आहे हे पेक्षा तुम्हाला कशावरती व्याख्यान पाहिजे, तुम्हाला काय पाहिजे आहे माझ्याकडून. जे तुमच्या व्याख्यानमालेत जे झालं नसेल ते सांगा, मी त्याच्यावरती बोलण्याचा प्रयत्न करतो. पण मला जे वाटतंय, जे लोकांच्या काहीच कामाचं नाही किंवा कालच तो बोलून गेला आणि परत मी बोलणार आहे, असं नको. म्हणून हे सगळे विषय वेगवेगळे करत असताना सरांना म्हटलं असू दे ना तो विषय, चला काही अवघड नसतं. कारण NSSमधून NCCमधून मी माझ्या दैनंदिन जीवनामधून हे सगळं शिकत गेलो, घडत गेलं, आत्मसात करत गेलो, अनुभवत गेलो, निरीक्षण करत गेलो आणि मात्र हे पुढं चाललेलं आहे. शेतकऱ्यांचा 10 बैलाचा चालणारा नांगर हा खरंच एक कोऑपरेशनचा एक चांगला प्रकार खेड्यामध्ये असतो. हा काळाच्या ओघामध्ये आज ते राहिलेले नाही, 10 बैलही राहिलेले नाहीत आणि बैलही राहिलेले नाहीत. त्यामुळे 10 बैलाचा नांगर हा एक गोष्टच वेगळी आहे. आज बेंद्राला सुद्धा काही गावामध्ये ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जाते. बेंद्राला ट्रॅक्टरची मिरवणूक काढली जाते, कारण बैलच नाही, पुरता सुद्धा राहिलेलं नाही. याचा अर्थ असा नव्हे की आम्ही परत बैल घेऊन आम्ही त्याची पूजा करत बसली पाहिजे, असं नाही. का बदलत्या ओघामध्ये आम्ही परत बदलतोय. बदलत असताना आमच्याकडची असणारी माणुसकी कोणत्याही परिस्थितीत हरवली नाही पाहिजे, ह्याची काळजी घेत घेत आम्ही बदलायचं आहे. माणूस आम्ही तोच आहे. परिस्थिती आम्हाला बदलू शकेल, माझ्या आजूबाजूची परिस्थिती बदलू शकेल, मी माणूस म्हणून तोच आहे. आणि मी माणूस म्हणून तोच असेल तर माणुसकी तरी मी का सोडायची, ही टिकवणं, ही जपणं
तुमची आमची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं आहे आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण एवढं जरी शिकलो, एवढं जरी आत्मसात केलं तरी खूप काही मिळवलं असं मला वाटतं आहे. आज घरच्या मैदानावरतीच बोलण्याची संधी मला मिळाली. तुम्ही सर्वांनी ते ऐकून घेतलं. परत आपण वेळ मिळाला तर कधीतरी वैयक्तिक भेटू. तुम्हाला कुठली अडचण आली किंवा अशाविषयी काही मतं पाहिजे असतील तर आपण निश्चित त्याचा विचार करू. तुम्ही सर्वांनी परत एकदा मी सर्वांचा आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्राध्यापक अनिल थोरात सर उपस्थितांचे आभार मानतील. धन्यवाद बी.जी. पाटील सर. ऐत्या वेळेचे वक्ते म्हणून आपण आपला माणुसकीचा झरा जोपासलात. घटस्थापना विधी नव्हे आहे प्रयोगशाळा. उगवण क्षमता तपासून आपला हंगाम सांभाळा. भिंतीपलीकडे राहणाऱ्याची ओळख ठेवत नाही. भिंतीपलीकडे राहणाऱ्याची ओळख ठेवत नाही. माणूसच माणुसकीचे नियम पाळत नाही. वेचलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षण सुविधा केली. वेचलेल्या विद्यार्थ्यांची शिक्षण सुविधा केली. अण्णांच्याच माणुसकीतून रयत विकसित झाली. गाड्या धावतात तेव्हा माणसं, गाड्या धावतात तेव्हा माणसं माणसासारखी हसतात. सिग्नलला थांबली की मात्र हिंस्र पशुसारखी बघतात. गाडगे बाबा सांगून गेले पडू नकोस पाया. गाडगे बाबा सांगून गेले पडू नकोस पाया. माणुसकीच चोरते देवा मग भक्ती जाते वाया. माणुसकी अभावी झाला जगण्याचा हो वांदा. माणुसकी अभावी झाला जगण्याचा हो वांदा. मरणाऱ्याला मिळेना वेळेवरती खांदा. ज्याचा फुगा त्याला द्यावा. ज्याचा फुगा त्याला देता माणुसकी फुलते. तुमच्या आमच्या जीवनाचे सार्थकते घडते. म्हणूनच ज्याचे त्याला मिळवून द्या रे प्रयत्न इतुका करा. ज्याचे त्याला मिळवून द्या रे प्रयत्न इतुका करा. तिथेच भेटे माणुसकीचा सदा वाहता झरा. तिथेच भेटे माणुसकीचा सदा वाहता झरा. सन्माननीय बी.जी. पाटील सर, हाच विचाराचा धागा पकडून एवढ्या मोठ्या जनसमुदायाला आपण माणुसकीच्या प्रवाहात आणलं. या निमित्तानं कराड नगर परिषद कराड आणि नगर वाचनालय कराडच्या वतीनं आणि या उपस्थित तमाम श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो. आणि तुमच्या सर्वांच्या शांततेच्या सहकार्याबद्दल संयोजकाच्या वतीनं तुमचेही मनापासून आभार मानतो. उद्या नवी सायंकाळ, नवीन वक्ते आणि नवा विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.